आगे ना बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जा पड़ो ना, हम तुम्हारे साथ हैं। माता की जय, मातरम। पिंपळनेरकर वासियांना माझा नमस्कार। मला नगराध्यक्ष पदासाठी पिंपळनेरकरांनी जे प्रचंड मतांनी बहुमत विजयी करून दिलं त्याबद्दल मी पिंपळनेरकरांचा खूप खूप आभारी आहे। हा फक्त माझा विजय नसून हा पूर्ण पिंपळनेरकरांचा विजय आहे असं मी मानते। तसेच मी व माझे काही नगरसेवक पदाचे जे विजयी उमेदवार आहे आम्ही सर्व मिळून एकनिष्ठेने व पारदर्शकपणे पिंपळनेरचा विकास करण्याचा पूर्ण प्रयत्न करू अशी मी ग्वाही देते। धन्यवाद। तुम्हाला आवाज येईल का? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगर परिषदांचे जे निकाल जाहीर होत आहेत त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा झंझावात आपण सगळीकडे बघतोय। आज पिंपळनेर मध्ये सुद्धा एक भारतीय जनता पक्षाचा प्रचंड मोठा झंझावात बघायला आम्हाला मिळतोय। आज आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार चौलेताई ह्या 1366 मतांनी त्या ठिकाणी निवडून आले आहेत। प्रचंड मोठं मतदान आणि प्रचंड मोठा लीड घेऊन त्या ठिकाणी आमचा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आले आहेत। एकूण 18 पैकी 8 जागांवरती आमच्या नगरसेवक आणि 2 जागांवरती अपक्ष असे एकूण 10 नगरसेवक हे आमच्या विचारांचे त्या ठिकाणी निवडून आले आहेत। फार पिंपळनेरच्या नगरपालिकेच्या रहिवाशांनी नागरिकांनी फार मोठा उत्साह या निवडणुकीमध्ये दाखवला आणि चांगल्या अपेक्षेने त्या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी मतदान केलंय। येणाऱ्या काळामध्ये आमचे सर्वांचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली पिंपळनेर नगर परिषदेमध्ये सुद्धा जसा विकास हा संपूर्ण महाराष्ट्रात चाललाय तशाच प्रकारचा विकास या नगर परिषदेमध्ये आमच्या नगराध्यक्षांच्या आणि या संपूर्ण टीमच्या माध्यमातून केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आणि पिंपळनेर नगरवासियांनी जो विश्वास आमच्यावर दाखवलाय तो विश्वास पूर्ण केल्याशिवाय